पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे सदानंद दाते यांची. प्रश्न 2. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट GELS 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 3. ॲपलचे नवीन AI उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अमर सुब्रमण्यम यांची. प्रश्न 4 पाहूया. भारतीय नौदल दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 5. मोहित शर्माने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे क्रिकेटमधून. प्रश्न 6. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत कोणत्या आजारासाठी पहिले राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे? तर त्याचं उत्तर आहे लठ्ठपणा. प्रश्न 7 पाहूया. आंतरराष्ट्रीय चित्ता दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला. प्रश्न 8. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 131वे स्थान. प्रश्न 9. जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणाच्या उपचारांसाठी कोणत्या औषधाच्या जागतिक वापराबद्दल त्यांचे पहिले मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड 1. प्रश्न 10 पाहूया. FEI आशियाई घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 5 पदके. प्रश्न 11. कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याचे. प्रश्न 12. S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताच्या दिवाळीखोरीच्या राजवटीचे अधिकार क्षेत्र रँकिंग मूल्यांकन कोणत्या श्रेणीमध्ये ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे ग्रुप बी मध्ये. प्रश्न 13 पाहूया. जेरुसलेम मास्टर्स 2025 जिंकण्यासाठी अर्जुन एरिगेसीने कोणाला हरवले? तर त्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद यांना. प्रश्न 14. 22व्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड IJSO 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 6 पदके. प्रश्न 15. रिझर्व्ह बँकेच्या नवीन कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उषा जानकी रमण यांची. प्रश्न 16 पाहूया. भारताच्या हेरिटेज फुटबॉल रँकिंग 2024-25 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ताजमहल. प्रश्न 17. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. प्रश्न 18. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तक्रारींमध्ये कोण आघाडीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या देशात यमारी सण साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशामध्ये. प्रश्न 20. कोणत्या राज्यात बालविवाहात 47% वाढ झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळात पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.